लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मिशन ग्रीन भवानी माता टेकडी निंबीतर्फे वृक्षांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा। वाढदिवसानिमित्त स्मृती प्रित्यर्थ मिशन ग्रीनच्या उपक्रमास 1 वर्ष पूर्ण। बातमी पुसद। निसर्गाला वाचवण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी मिशन ग्रीन तुळजाभवानी टेकडी लिंबी पारडी पुसद तर्फे वृक्षारोपण करून गतवर्षी या उपक्रमाची सुरुवात 21 जुलै 2023 पासून करण्यात आली। विविध प्रकारची झाडे लावून वर्षभर त्यांचे संगोपन करून झाडे वाचवण्यात आली। आज वर्धापन दिनानिमित्त भवानी माता टेकडीचे अध्यक्ष अशोकजी बाबर, गुलाब नबी आझाद समाजकार्य महाविद्यालयाचे धनंजय कोठाळे सर, सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्त खंजेरी वादक पंकजपाल महाराज, गुरुदेव मंडळाचे गणेश धर्माळे सर यांच्या हस्ते वृक्षपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रथम स्मृती प्रित्यर्थ मिशन ग्रीनच्या या उपक्रमाला दिनांक 21 जुलै 2024 ला 1 वर्ष पूर्ण झाले। याचे औचित्य साधून मिशन ग्रीनच्या वतीने गतवर्षीच्या झाडांचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। पंकजपाल महाराज यांनी आपल्या ओजस्वी भाषणात झाडांचे महत्त्व लोकांना पटवून दिले। त्याचप्रमाणे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्त्व किती आहे हे सांगितले व भविष्यात वृक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणाम सुद्धा सांगितले। अध्यक्षीय भाषण अशोकजी बाबर यांनी केले। त्यांनी भविष्यात या ठिकाणी एक मोठी पाण्याची टाकी बांधण्याचा संकल्प जाहीर केला। याप्रसंगी मिशन ग्रीनचे श्री अमोल गंगात्रे, नितीन चव्हाण, किरण किनाके, अमित हटवार, निखिल गादेवार, कौस्तुभ धुमाळे सर, जयसिंग राठोड, मधुकर चव्हाण, ओम पंडितकर, महिला महाविद्यालयाच्या वाघमारे मॅडम, माणुसकीच्या भिंतीचे सर्वेसर्वा गजानन जाधव, अनंता चतुर, पंजाब ढेकळे, शिवराम शेटे, दीपक दांडगे, अरुण नागुळकर व अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते। या कार्यक्रमाची संपूर्ण सजावट व शूटिंग विनामूल्य वैभव शिंदे व अनिल गिरगावकर यांनी केले। तसेच चहा व नाश्त्याची व्यवस्था माणुसकीची भिंत पुसद यांच्यातर्फे करण्यात आली। कार्यक्रमाचे संचालन पवन बोजेवार यांनी तर प्रास्ताविक रमेश डंबोळे यांनी केले व आभार अमोल गंगात्रे यांनी केले। तुळजाभवानी ग्रीन मिशन नी आम्हाला एक संधी दिली की या चांगल्या उपक्रमामध्ये सहभाग घेता यावा। मी तर म्हणते सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे, कारण सगळ्यांच्या सहभागानेच मोठं काम होणार आहे। छोटं छोटं आज वाटणारं उद्या जेव्हा मोठं झाडं होतील आणि टेकडी जेव्हा हिरवी दिसेल तेव्हा आपल्याला याचं महत्त्व कळेल की या छोट्या कामातून मोठं काम कसं निर्माण झालं ते। तर सर्व पुसदवासियांना माझं एक आवाहन आहे की त्यांनी या चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्यासोबत इतरांनाही प्रेरणा द्यावी या उपक्रमात सहभागी होण्याची। एवढी सगळ्यांना पुसदवासियांना मी नम्र विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश टोले, यवतमाळ।